आणखी एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे। आणि हे आहे तुळजाभवानीचं मंदिर आणि आम्ही चाललो आहे। प्रांजलचं आज एंगेजमेंट आहे, तर आम्ही यवतमाळला निघालेलो आहे। नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? मी आपले सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही निघालेलो आहे यवतमाळला। मी सांगितल्याप्रमाणे की प्रांजल माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि त्याची एंगेजमेंट आहे यवतमाळला। तर आम्ही सगळे माहेरचे लोक निघालेलो आहे एंगेजमेंटसाठी। सकाळलाच निघालो, सकाळी व्हिडिओ सुरू करते म्हटलं, पण घाई गडबडीत काही सुरू झालेला नाही। तर आम्ही ते पेट्रोल भरायला थांबलो आहे, तर इथनंच व्हिडिओची सुरुवात करत आहे। तर ही माझी लहान वहिनी आहे, भाची आहे चारवी, आणि परत दुसऱ्या वहिनी आहे, भाऊजी, सगळे माहेरचे लोक आम्ही आता चाललेलो आहे यवतमाळला। तर तुम्ही पण चला आणि एन्जॉय करा आमच्यासोबत। या वहिनी, ह्या पण वहिनी आहे माझ्या, गुलाबी साडी घालून ज्या आहेत त्या। तर यांच्या मावस बहिणीचंच हे पेट्रोल पंप आहे आणि इथे तुळजाभवानीचं हे मंदिर आहे, म्हणून आम्ही सगळे इथे थांबलो आणि दर्शनसुद्धा घेतलं आम्ही। खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही जर या रोडनी कधी गेलात तर अवश्य इथे थांबा आणि दर्शन घ्या। 2 प्लेट भाजी लावून द्या, 2 प्लेट भाजी लावून द्या। ते सगळे नाश्ता करायला बसले आहेत। गाडी वा पार्किंग भजे खायला जा, भजे खायला। प्रांजलचा वाढदिवस जा, भजे ठेवले तिथे, भजे खा। प्रांजल इकडे बघ, हा नवरदेव पण आहे आणि याचा वाढदिवस पण आहे आज। तर सगळे आपापल्या घरून निघालेले होते। तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की इथे खडकीमध्ये थांबायचं म्हणून। तर आम्ही इथे थांबलो आणि सगळ्यांनी इथेच मग प्रांजलला विश केलं, त्याचा वाढदिवस होता। आणि मग मस्त भज्यांवरती ताव मारला आणि गरम गरम चहा असा नाश्ता झाला आणि परत आम्ही निघालो यवतमाळच्या दिशेने। तर आता आम्ही पोचलेलो आहे यवतमाळला। तर इथे राजनंदिनी म्हणून एक हॉटेल आहे, तिथे कार्यक्रम अरेंज केला होता। तर आता आम्ही सगळ्यांचं स्वागत करत आहे मुलीच्या वेळी। आणि इथे मस्त नाश्त्याची वगैरे सोय केली होती, आम्ही आल्याबरोबर आमचं स्वागत झालं आणि इथे मस्त आम्ही ब्रेकफास्ट केला। तर हा आहे माझा लहान भाऊ, म्हणजे मुलाचा मामा। तर इथे मुलाच्या मामाला आधी अक्षत वगैरे लावून मुलाला आणायला पाठवलं। तर भाच्याला घेऊन मामाच येतो ना, तर तो घेऊन आला। तर आता प्रांजलचं आधी साखरपुडा होणार आहे, म्हणजे आधी त्याला कपडे वगैरे देतील, नंतर मग मुलीचं होईल। आणि प्रांजलचे पाय जो धुवत आहे तो आहे मुलीचा भाऊ, तर लहान भाऊ करतो। मुलाचे कपडे चेंज होईपर्यंत आम्ही मुलीचं पण साखरपुडा करून घेतला, म्हणजे तिला कपडे वगैरे दिले। तर इथे आता पाय वगैरे धुवत आहे श्रुतीचे, हिचं नाव श्रुती आहे। तर आता पाय वगैरे धुतल्यानंतर तिला मग कपडे देतील आणि मग ती परत चेंज करून येईल। तर इथे पाय धुवत आहे श्रुतीचे। पाय वगैरे धुतल्यानंतर टीका लावल्यानंतर तिला एंगेजमेंटची साडी देतील, त्यानंतर ती तयार होऊन येईल, मग तिची ओटी वगैरे भरल्या जाईल। तर असा हा एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो। तर आता प्रांजल आला आहे तयार होऊन। तर इथे त्याला त्याचा साळा दुपट्टा वगैरे देऊन त्याचा मान सन्मान करीत आहे आणि आता याला 5 सवाष्णी अक्षवण करतील।
नवरदेवाच्या मामाचा मान सन्मान नवरीचे मामा करतात, इथे अशी प्रथा आहे. तर तोच कार्यक्रम इथे सुरू आहे. आता श्रुती आली आहे तयार होऊन. आता हिलासुद्धा 5 सवाष्णी औक्षण करतील आणि त्याआधी एक सवाशीण तिची ओटी भरेल. तर इथे मीच श्रुतीची ओटी भरलेली आहे. तर इथे प्रांजलची चुलत बहीण नंदिनी ही आपल्या वहिनीला म्हणजे नवरीला हार टाकणार आहे गळ्यामध्ये. तिची इच्छा होती की तिच्या वहिनीच्या गळ्यात ती हार टाकेल. इथे माझी लहान वहिनी सीमा आणि मी आम्ही दोघींनी श्रुतीला चाळ घालून दिले.
इथे आता झालेली आहे प्रांजल आणि श्रुतीची एंट्री. त्यानंतर इथे रिंग सेरेमनीचा कार्यक्रम सुरू आहे. तर रिंग सेरेमनी झाल्यानंतर इथे केक कटिंगचा कार्यक्रम सुरू आहे. तर आजच प्रांजलचा वाढदिवससुद्धा होता. तर हा केक जो कट करत आहे तो आहे एंगेजमेंटचा केक आणि वाढदिवसाचा केकसुद्धा कट करणार आहोत. तर त्याच्या सासरच्या मंडळींनी 2 केक आणले होते, एक एंगेजमेंटचा आणि एक बर्थडेचा. तर इथे त्याचा वाढदिवससुद्धा छान सेलिब्रेट झाला. तर अशा प्रकारे प्रांजल आणि श्रुतीची एंगेजमेंट पार पडली आणि प्रांजलचा वाढदिवससुद्धा खूप छान सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली, यांचं फोटोशूट झालं. ते काही मी शूट केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही नागपूरसाठी निघालो. तर आम्ही निघतानासुद्धा म्हणजे नागपूरला परततानासुद्धा खडकीला थांबलेलो होतो. तिथे आम्ही छान कॉफी चहा वगैरे घेतला सगळ्यांनी आणि परत निघालो आम्ही. खूप छान पद्धतीने प्रांजल आणि श्रुतीची एंगेजमेंट झाली. असेच आनंदी आणि सुखी राहा. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, परत अशा छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.